काही विचार व्यक्त करणार आहेत, तरी मी गायत्री त्यांना विनंती करतो की आपण इकडे येऊ. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. कसं असतं ना की इतिहासामध्ये ना भरपूर मोठी माणसं होऊन गेलेले असतात, पण जसं काळ जातो ना तसतशी त्यांची नावं अंधुक होत जातात आणि आपण त्यांना विसरत जातो. पण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असं आहे की जशी वर्षानुवर्ष जात आहे तसं ते नाव अजूनच प्रज्वलित होत जात आहे. हे आपल्याला आता तुमच्या गर्जनेवरूनच कळालं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव किती मोठे. मला नेहमी सावरकरांचे एक वाक्य आठवतं. सावरकर म्हणायचे की सूर्य हा उगवतो आणि तो जवळपास 10-12 तास आकाशामध्ये तळपत असतो, मात्र तो मावळल्यानंतरही 1 ते 1.5 तास त्याचा प्रकाश हा सगळीकडे असतो. पण छत्रपती शिवाजी महाराज हा असा सूर्य आहे जो 50 वर्षे आकाशात तळपत होता, मात्र ते गेल्यानंतर आज 350 वर्षानंतरही त्यांचा प्रकाश तशाला तसा आहे आणि त्यांचा प्रकाश आणि यात आपल्या सूर्याचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याभिषेक म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी जी साजरी करण्यासाठी आज आपण इथे जमलो आहोत. तर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे महाराजांचा स्वराज्याभिषेक हा आपण साजरा करणार आहोत. तो कसा झाला हे आपण पुढे पाहणार आहोत, पण तो का झाला म्हणजे राज्याभिषेक करण्याची गरज काय होती. महाराजांनी राज्य केलं, महाराज लढाया करत होते, राज्यकारभार सांभाळत होते, पण मग राज्याभिषेक करण्याची गरज काय पडली होती महाराजांना. म्हणजे एवढा सर्व करून राज्याभिषेक महाराजांनी का करून घेतला. तर पहिले आपल्याला या पूर्वीची पार्श्वभूमी जाणून घेणं अत्यंत गरजेचे की राज्याभिषेक हा काय करावा लागला. तर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होण्यापूर्वी आपल्या भारत भूमीवर शेकडो इस्लामी आक्रमण झाले. मोहम्मद बिन कासिम याने सन 711 ला आपल्या देशावर आक्रमण केलं आणि त्यानंतर अनेक इस्लामी राज्यकर्त्यांनी आक्रमण केले आणि त्यामुळे आपला भारत देश पूर्ण भरडून जाऊ लागला. आणि या इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणामुळे आपल्या हिंदू समाज हा एका दलदलीमध्ये फसल्यासारखा होत होता. सन 1193 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचाही पराजय झाला आणि त्यामुळे दिल्ली तख्तांवरही मुघलांचं राज्य आलं. मग पहिले काय होत होतं की ह्या सर्वांनी उत्तरेमध्ये आक्रमण केले, म्हणजे आपला भारत देश आहे तर उत्तर भूमी जी आहे ती सपाट कृष्ण मैदानासारखी होती, मात्र दक्षिणेमध्ये डोंगर रांगा असा भूभाग होता. तर या सगळ्यांनी इस्लामांनी पहिले उत्तरेत आक्रमण केले, तोपर्यंत दक्षिणेमध्ये यादवांचं राज्य होतं. मात्र नंतर अल्लाउद्दीन खिलजी ह्या विंध्य पर्वतरांगा ओलांडून दक्षिणेमध्ये आला
होती. कळ घेतल्यानंतर त्यांना तर वाटलं यांच्या कानाखाली आपण चापट मारावी, तर ते चापट पण मारत होते. म्हणजे अशी परिस्थिती आपल्या हिंदू समाजाची त्यावेळी झाली होती. इस्लामी राज्यकर्त्यांचं अजून एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे आपली मंदिरे पाडणं, आपल्या मूर्ती भंग करणं, आपल्या मूर्ती फोडणं. या इस्लाम राज्यकर्त्यांनी आपले जे देवस्थळे आहेत तिथे घाव घातले. त्यांनी काशी विश्वनाथाचं मंदिर पाडलं, त्यांनी सोमनाथाचं मंदिर पाडलं आणि फक्त पाडलं नाही तर त्यामधल्या आपल्या मूर्ती आहे किंवा आपली जी महादेवाची पिंड आहे त्याचे तुकडे तुकडे केले. आणि तो गजनीचा जो मोहम्मद होता त्यांनी आपल्या त्या पिंडीचे तुकडे तुकडे केले आणि ते तुकडे करून गजनीला नेले. एक तुकडा असा मैदानात फेकला आणि एक तुकडा त्याने कुठे लावला, त्यांच्या मस्जिदीच्या बाहेर तो तुकडा लावण्यात आला. आणि येणारे जाणारे त्या तुकड्याला म्हणजे चिखल पुसत होते, म्हणजे आपल्या देवाची आपल्या महादेवाची जी पिंड आहे त्याचे तुकडे करून हे त्यांच्या मस्जिदीच्या दाराला पायरीला लावतायत आणि येणारे जाणाऱ्यांनी त्याला चिखल पुसायचा, पाय पुसायचे आणि तुडवलं जायचं. काही जण जे समर्थक असतात ते म्हणतात की त्यांचा काही दुसरा उद्देश नव्हता, त्यांचा उद्देश फक्त त्यांचं साम्राज्य वाढवणं होता किंवा ते मंदिरावर आक्रमण करायचे. का करायचे तर ते आपली मंदिरं सर्व गुण संपन्न होती किंवा संपत्ती होती ती घेण्यासाठी ते आक्रमण करायचे. त्यांचा दुसरा काही उद्देश नव्हता. मग जर त्यांचा दुसरा काही उद्देश नव्हता तर आमच्या देवाची विडंबना करायची का करायची? जर तुमचा उद्देश फक्त मंदिर नव्हता तर तुम्ही आमच्या मूर्त्या का फोडल्या, का फोडल्या आमच्या मूर्त्या? आणि हा काय पण पैगंबरापासून चालू आहे. त्यामुळे पैगंबराने काबा या ठिकाणच्या 350 मूर्त्या एका दिवसात फोडल्या होत्या. म्हणजे त्याचा अनुभव यांनी घेतला आणि यांनी पण तसं काही आपल्या भारतभूमीमध्ये सुरू केलं. आणि मग हे सगळं सहन होतं आपल्या समाजाला. एवढं मंदिरं पाडली आणि अजून त्यांनी काय केलं, आपल्या हिंदूंच्या कत्तली केल्या. त्या पण कशा केल्या म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण सुरीने चांगलं सोललं जायचं आणि हे दिल्लीच्या त्या दरवाजांवरती वाळत घातलं जायचं. ईस्ट इंडिया कंपनीचा एक नोकरदार इंग्रज तो त्याच्याकडे कामानिमित्त आग्र्यावर आला होता आणि तो आग्र्यावरून पटणाला जाणार होता. आता इंग्रज जे होते त्यांना काय सवय होती की रोज जे घडामोडी होईल किंवा ते जे काय अनुभव होतील ते त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे आणि हे नमूद आहे बरं का. तर तो पीटर मंडी नावाचा एक इंग्रज प्रवासी होता. तर त्याने असं नमूद केले की आग्रा ते पटना या प्रवासात जाताना त्याने 80 किलोमीटरवर तब्बल 200 मिनार पाहिले आणि या प्रत्येक एका मिनारावरती 40 ते 50 मूर्ती होती. ही मूर्ती कोणाची? हिंदू समाजाची कापून टाकलेली अशी तिथे पोचलेली अशी ती एका मिनारावर 40 ते 50 असे 200 मिनार. म्हणजे फक्त 80 किलोमीटरच्या एका रस्त्यामध्ये 200 मिनार पाहिले. म्हणजे बघा आपली परिस्थिती त्यावेळी काय होती. आणि ह्याविषयी तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर स्वर्गीय गजानन भाऊ मेंढरे यांचं छत्रपती शिवाजी महाराज झाले पुस्तक हे खूप सुंदर पुस्तक आहे, ते तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा. मग हा सगळा अन्याय आपल्या भारतभूमीवर घडत होता. मग आपली भारतभूमी पिढी झाली होती. आपली भारतभूमी काय म्हणते? भारतभूमी श्रीरामानं म्हणते प्रभू श्रीराम जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर रावण उतरतो आणि जेव्हा जेव्हा आपला नाश करायचा बघतो तेव्हा तेव्हा तुम्ही अवतार घेता. मग प्रभू श्रीराम तुम्ही आता कुठे आहात? तुम्ही का नाही येत आहात? आपली भारत माता प्रश्न विचारते श्रीकृष्णांना. प्रभू श्रीकृष्ण तुम्ही म्हणाले होता की जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर वाईट प्रवृत्ती येईल तेव्हा तेव्हा यांचा नाश करण्यासाठी मी अवतार घेईल. मग तुम्ही आता का अवतार नाही घेत आहात? हे सगळे दुष्ट आपल्या भारतभूमीचा किती छळ करत आहे, आपल्या हिंदुत्वाचा किती छळ करत आहे, तुम्ही नक्की कुठे आहात? आणि मग काय झालं? ज्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात यदा यदा हि
राज्याभिषेक करायचा. मग तो कसा करायचा? कारण मागचे 300-350 वर्ष कोणत्या हिंदू राजाचा राज्याभिषेकच झाला नाहीये. इथं सगळीकडे त्या इस्लामी राज्यकर्त्यांनी राज्य केले. स्वतंत्र असं कुणाचं एक सुद्धा राज्य राहिलं नाहीये. सगळेजण इस्लामी राज्यकर्त्यांच्या हाताखालचे मांडलिक बनले. ते सांगतील ते काम करायचं. त्यांच्या परवानगीशिवाय आपल्या घरातलं पाय पण हलत नव्हतं अशी स्थिती त्यावेळी होती. आणि अशा वेळी एका हिंदू राजाचा राज्याभिषेक होणं ही त्यावेळची खूप मोठी गोष्ट होती. माझा राज्याभिषेक करायचा. माझा तो करायचा. तर कसा करायचा? त्याला काहीतरी विधी हवी. तर आपल्याकडे तशी काही बुद्धी उपलब्धच नव्हती. मग एखादा असतात तर काय म्हणायला असतात, ठीक आहे ना, आपल्याकडे नाहीये, नसतो करू, काय गरज आहे राज्याभिषेकाची? एखादा जर सर्वधर्म समभाव आम्हाला असतात तर म्हणायला असतात की मुघलांचे पण राजे बनतातच आहे ना, त्यांच्याकडे एखादा मुलगा घेऊन आपला राज्याभिषेक करू. पण नाही, हे शिवाजी महाराज होते. ते म्हणाले आपल्यामध्ये तशी बुद्धी नाही तर निर्माण करा. पण मी माझा राज्याभिषेक हा हिंदू वैदिक पद्धतीनेच करणार आणि म्हणून मला हिंदू पद्धतीनेच म्हणजे खरंच कमाल वाटली शिवाजी महाराजांची की सगळीकडे हे परकीय आक्रमण असताना, इस्लामी सत्ता असताना असे म्हणतात ना की चिखलात कमळाचं फूल उमरावं, असं काही महाराजांनी स्वतःच्या स्वराज्य तिथे फुलवलं. आणि मग काकाभट्टांनी यासाठी राज्याभिषेक प्रयोग असा या नावाचा ग्रंथ लिहिला. आणि मग या राज्याभिषेक प्रयोगामध्ये लिहिल्याप्रमाणे मग आता त्यांना ते संस्कार करायचे होते. संस्कार म्हणजे काय? तर काही विधी असतात की राज्याभिषेकापूर्वी त्या राजाला करावे लागत असतात. आता ज्याप्रमाणे ब्राह्मणाची मुंजे केल्याशिवाय ते खरे ब्राह्मण मानले नसतात, तसंच राजा होण्याचे म्हणजे फारच क्षत्रिय तर होते, पण राजा होण्याच्या आधी पण त्यांची मुंजे करावी लागते. मग आता मुंजे करायची. तर मुंजे करायची म्हटल्यावर मनुष्य हे अविवाहित असायला हवे, ब्रह्मचारी असायला. पण महाराजांची तर लग्न झाली होती आणि त्यांच्या 6 पत्नी तेव्हा वयात होत्या. मग आता आली काढचं, आता काय करायचं? मग काकाभट्टांनी यावरही पर्याय सुचवला. काकाभट्ट म्हणाले आता आपण ती लग्न सगळी रद्द समजायची आणि तुमचं मुंज करायची आणि मुंज झाल्यानंतर पुन्हा तुमच्या प्रत्येक राणीसोबत तुमचं लग्न लावायचं. मग त्या प्रकारे तो सगळा जो काही होता की त्यांची पहिली मुंज झाली, त्यानंतर प्रत्येक राणीसोबत त्यांचं पुन्हा लग्न झालं. तो प्रसंग सगळं तिथे येऊन पार पडला. त्यानंतर म्हणजे असं त्या राज्याभिषेक प्रयोगामध्ये भरपूर प्रयोग होते. त्यावर बोलायचं म्हणलं तर तो एक पूर्ण व्याख्यानाचाच विषय. तर त्यापैकी आपण एक दोन सांगतो की असं काही मृत्तिका संस्कार. मृत्तिका संस्कार म्हणजे काय? की वेगवेगळ्या ठिकाणाची माती आणायची आणि ती राजाच्या वेगवेगळ्या अवयवावर पूर्ण अंगावर लावायची. मग ही माती कुठली बरं? तर नदीच्या किनाऱ्यावरची माती, डोंगराच्या शिखरावरची माती, वारुळाच्या माथ्यावरची माती, बैलाने आपल्या शिंगाने जिथे उखडले ती माती, हत्तीने आपल्या दाताने जिथे उखडले ती माती, अशी सगळ्या माती आणायच्या आणि त्या महाराजांच्या वेगवेगळ्या अंगावर महाराजांच्या शरीरावर लावायच्या. हा मृत्तिका संस्कार देखील झाला. आणि मग तो जो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, पूर्ण रायगड सजला होता. सगळीकडे जो दीपोत्सव होता, असे सगळीकडे नगारे घुमघुमत होते. सप्तनद्यांचे जल महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आणलं होतं. 3 समुद्राचं जल महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आणलं होतं. आणि या सप्तनद्यांच्या जलांनी महाराजांवरती राज्याभिषेक केला गेला. 3 समुद्रांचं जल महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये त्या जलामध्ये होतं गेलं. आणि मग राज्याभिषेक म्हणजे ते महाराजांचं जल होते गेल्यानंतर महाराज गेले जिजामातांकडे दर्शन घ्यायचं. म्हणजे तो प्रसंग किती गोड बघा की महाराज आता जिजामातांकडे जाते आणि जिजामातांचं दर्शन घेते. शिवभारतामध्ये शिवरायांच्या बालपणाचं खूप छान वर्णन. जेव्हा शिवराय जिजामातांकडे गेले असते, त्यांचं दर्शन घेत असते, तेव्हा जिजामातांचे डोळे पाठवले आणि त्यांचे डोळे काय म्हणत असते? हा तोच शिवराय का जो शिवनेरीच्या मातीत खेळत होता? आणि आज या शिवबाच्या मृत्तिका संस्कार होतोय. हा तोच शिवराय ना जो माझ्या मांडीवर खेळत होता आणि आज हा सिंहासनाधीश्वर
महाराज उभे राहिले, महाराजांचे आगमन झाले, सगळीकडून फुलांचा वर्षाव झाला, कारण तो राजाचा राज्याभिषेक होता. पूर्वी साधं एखादं लग्न असलं तर 4-8 दिवस चालायचं. मग हे तर राजाचा राज्याभिषेक आहे आणि ते पण कोणता की पहिले 350-400 वर्ष एक सुद्धा हिंदू राजा पण नाही आणि आज या आपल्या राजाचा राज्याभिषेक आहे. सगळीकडून आनंदोत्सव साजरा होतोय, सगळेजण आनंदाने बघताय, महाराजांकडे उत्सुकतेने बघताय. पण महाराजांचं लक्ष कुठे? महाराजांना असं वाटतं की आपल्याकडे कोणतरी बघताय. आणि मग महाराजांनी पूर्वेकडे बघितले. आपल्याला माहिती की रायगडावर आपण नगरखान्यातून सिंहासनाकडे प्रवेश करताना पूर्वेकडे तोरणा आणि राजकोट बघितले. महाराजांना जणू ते 2 किल्ले पण असे टाचा उंच करून बघताय. अरे हा तोच आमचा लाडका राजा आहे, हा ज्याने चढता वयात आम्हाला घेतलं, हा आमच्यावर आला होता आणि आज हाच राजा आमच्या सिंहासनावर ईश्वर होतोय, छत्रपती होतोय. महाराज पण त्या गडांकडे असे बघताय. हेच माझे लाडके गड ज्यांनी मला उभारी दिली. महाराज एक पाऊल पुढे टाकले. आनंदाचा क्षण आहे. महाराजांचा राज्याभिषेक होतोय. सगळे महाराजांकडे उत्सुकतेने बघताय. महाराज सगळ्यांचे चेहरे बघताय. पण महाराजांना या चेहऱ्यात दिसत नाहीये. कोण दिसत नाहीये? सईबाई. त्या सईबाई जेव्हा अफजल खानाचं संकट महाराजांवर चालून आलं होतं, तेव्हा महाराज तुम्ही माझी पर्वा करू नका, तुम्ही या स्वराज्याची पर्वा करा, या स्वराज्याचं कुंकू वाचवा. माझं कुंकू वाचायला माता भवानी समर्थ आहे. तुम्ही या स्वराज्याचं कुंकू वाचवा महाराज. तुम्ही अफजल खानाचा वध करण्यासाठी जा. मी इथं खंबीर आहे असं म्हणणारे मला धीर देणारी माझी सई त्यामध्ये नाही असं महाराजांचं मला दुःख होतंय. माझी मुलं माझी कुठे नाहीये? मुलं माझी कुठे गेली? माझं तानाजी अरे ज्याने रक्त सांडलं, जसं यज्ञकुंडामध्ये काही आहुती देतात की बाबा आपलं यज्ञकुंड सगळं सुटून, तसं या शिवराज्याभिषेक होण्यासाठी अनेकांनी आपली शिवाची आहुती दिली होती. आणि हा राज्याभिषेक सगळं सुपर्ण करण्यासाठी ते पूर्णपणे त्यांच्या प्राणांचा त्याग केला होता. आणि मग असे करत सर्व दुःख मनात साठत महाराज पुढे चालले. उगाच समर्थ म्हणाले नाही, सकल सुखांचा ते केला त्याग, म्हणून मी साधीच येतो. हे सगळं दुःख महाराज दाखवत नाही. हे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून स्वराज्याप्रती असलेली त्यांची भूमिका पार करण्यासाठी महाराज जात आहेत पुढे. आणि मग पूर्वेकडे तोंड केले. नंतर सिंहासनाला पदस्पर्श न करता महाराज सिंहासनावर आरूढ झाले. एक गोष्ट माहितीये का की महाराजांनी स्वतःवर छत्र धरण्यापूर्वी प्रतापगडावर जाऊन 54 सोन्याचे छत्र हे तुळजाभवानीवर फेडले. म्हणजे देवीची त्यांना इतकी होती की म्हणजे त्यांचा स्वाभिमान होता की बाबा आमचे देव आणि हिंदुत्व आणि महाराज हे खरंच हिंदुत्वाचे राजे. महाराज सिंहासनावर आरूढ झाले आणि मग नंतर गागाभट्टांनी त्यांच्यावर छत्र धरलं. सगळीकडे फुलांचा वर्षाव. महाराज छत्रपती झाले, स्वर अभिमानाने गुरले आणि मग गागाभट्ट म्हणाले, सिंहासनाधीश्वर, न्यायाधिराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि मग संपूर्ण रायगडावर हेच स्वर घुमतायत, मोठा आवाज होतोय आणि ह्या स्वरांनी कांठ्या बसते. कुणाच्या कांठ्या बसते? त्या बिजापूरमध्ये बसलेल्या नादिरशहाचे कांठ्या बसते, त्या दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाच्या कांठ्या बसते, इंग्रजांच्या पोर्तुगीजांच्या कांठ्या बसतायत की आपले राजे छत्रपती झाले. पण हा आवाज अजून कुणाला तरी ऐकू येत होता. कुणाला बरं जात होता? त्या रायगडाच्या पायथ्याशी एका शेतकऱ्याचं एका गावात होतं. तिथे एक वासरू त्याच्या आईचं, त्या गाईचं दूध पित होतं आणि ती गाय त्या वासराकडे बघते आणि म्हणते, बघ बाळा, आपले राजे छत्रपती झाले. यांच्यामुळंच तुझी आणि माझी आणि आपल्या अशा कित्येक बंधू भगिनींच्या पत्तली वाचल्या. आज आपले राजे छत्रपती झाले. म्हणजे ती गाय तिच्या वासराला सांगते की आपले राजे छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती झाले ही एक साधारण गोष्ट नव्हती. यापूर्वी आपले किती हिंदू राजे या इस्लामी आक्रमकांनी या सगळ्यांचा सूर घेतल्यासारखं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक. मग हे शिवराज्याभिषेकानंतर नक्की काय काय बदल झाले महाराजांच्या आयुष्यात आणि आपल्या सर्व हिंदू समाजाच्या आयुष्यात? तर पहिले महाराजांना त्या इस्लामी राज्यांच्या कागदपत्रांमध्ये बंडखोर किंवा एका जहागीरदाराचा मुलगा असं संबोधलं जायचं. पण राज्याभिषेकानंतर त्यालाच महत्वाकांक्षी राजा असं म्हणून संबोधलं. जेव्हा महाराज आग्र्याला जात होते तेव्हा त्यांच्या स्वागताला तो साक्षीखान आला नाही. एक सेवक त्यांनी पाठवला.
रुपयाची नाणी होती आणि त्या नाण्यावरती त्याची पूर्ण वंशावळ लिहिलेली असते. पण महाराज काय म्हणाले, नाही, माझं राज्य स्वतंत्र राज्य आहे, माझं राज्य सार्वभौमत्व माझ्या राज्याचं स्वतःच आहे. महाराजांनी स्वतःची नाणी निर्माण केली, शिवराई आणि कोण हे सोन्याचं होतं, शिवराई हे तांब्याचं होतं. असं महाराजांनी काय केलं, महाराजांनी स्वतःच्या राज्यात स्वतःचं ते चलनच वापरले जायचं अशी कारकीर्द केली. आणि अशा प्रकारे ज्या म्हणजे ह्या इस्लामी राज्यकर्त्यांनी आपल्याला म्हणजे धर्मांतर केलं होतं, ते धर्मांतर महाराजांनी वाचवलं. महाराजांच्या राज्याभिषेकामुळे ते धर्मांतर होणं, मुस्लिमांमध्ये धर्मांतर होणं आपलं वाचलं, आपल्या आया बहिणींची अब्रू वाचली. आणि अशा सर्व काही खटाटोप महाराजांनी कुणासाठी केला, स्वतःसाठी अजिबात नाही. महाराजांनी हा खटाटोप सगळा केला तो आपल्या रयतेसाठी, आपल्यासाठी, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. जर खरंच हा शिवराज्याभिषेक झाला नसता तर आज काय बरं झालं असतं, आज तुमच्या माझ्या कपड्याला बंधन असलं असतं. हा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्याला कुणाची तरी परवानगी काढली असती. इतकंच काय, आपल्या मुलीचं जर लग्न लावायचं असलं तर आपल्याला त्याची अनुमती घेऊन यावी लागली असती. अशी आपली आज परिस्थिती असते. पण महाराजांमुळे आपल्याला ही मोकळीक मिळाली, ही स्वतंत्रता मिळाली. कारण की महाराज जर नसते तर आपलं काय झालं असतं, जसे कवी भूषण म्हणतात, कासियों की तरह जाती मधुरा मछली हो जाती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी. धन्यवाद. गायत्री ताईने अतिशय ओघवत्या शैलीमध्ये शिवराज्याभिषेकाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. आणि जिजाऊंना शिवबा कसे दिसले शिवराज्याभिषेकानंतर त्याचं वर्णन त्यांनी जसं केलं गायत्री ताईने की आपल्याला जिजाऊ माताच आठवतात. खूप छान, धन्यवाद गायत्री ताई. आपण गायत्री ताईंचा सत्कार करूया. मी उदय हिलटॉपमधून सपना राजे मॅडम आणि चोपडे ताईंना विनंती करतो की आपण एक गायत्री ताईला सन्मानित करू. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. धन्यवाद. आपण ज्ञानार्थ